नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जास्त काही न बोलता आपला जो सोल्युशन नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामधला आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन बघणार आहोत. सेमी परमिएबल मेम्ब्रेनची डेफिनेशन काय मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओज वगैरे पाठवतो, पण तुम्ही लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत, कमेंट नाही करत, तर मला डाऊट येते की मला शिकवण्यात काही प्रॉब्लेम. ठीक आहे, आता काही न बोलता सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? द थिन फिल्म अक्षर समजत नसेल तर माझ्या बोलण्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. द थिन फिल्म और थिन लेयर which allow to flow solvent molecule. The thin film or thin layer which allow to flow solvent molecule and does not allow to flow solute molecule. यास काय म्हणतो आपण मित्रांनो? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पुन्हा एकदा सांगतो सेमी परमिएबल मेम्ब्रेनची डेफिनेशन. द थिन फिल्म और थिन लेयर विच अलाउ टू फ्लो सॉल्व्हेंट मॉलिक्यूल अँड डज नॉट अलाउ टू फ्लो सोल्यूट मॉलिक्यूल. यास काय म्हणतो आपण? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याची एक डायग्राम काढायची आहे. डायग्राम असे मित्रांनो विचारू शकतो 5 मार्कासाठी. याचा बॉक्स काढायचा, मधात अशा 2 लाईन्स काढायच्या. या 2 लाईन्स काढल्या, मधात गॅप तयार होतो. अशा याला आडव्या लाईन्स द्यायची. याला काय म्हणायचं? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे, आता लेफ्ट हँड साइडला असं डॅश डॅश द्यायचं, त्याचा अर्थ सॉल्व्हंट. आणि इथे राईट हँड साइडला अशी डॉट डॉट द्यायची, त्याचा अर्थ आहे सोल्यूट. हा इथून अलाउ होतो आणि हा इथून अलाउ होत नाही. बस. तुम्ही एकदा मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. आशा करतो की मित्रांनो तुम्हाला सेमी परमिएबल मेम्ब्रेन समजलं असेल. तर आता बघा, आता आपण ऑस्मॉसिस बघणार आहोत. ऑस्मॉसिस हे काय असते? आरो मध्ये असते. त्याची डेफिनेशन बघा. फिनॉमेना in which molecule to flow from solvent is a lower concentration phenomenon in which molecule to flow from solvent is a lower concentration and solution is a higher concentration. Solution means solvent plus solvent plus solute. Solution is a higher concentration. Through semi permeable membrane. यालाच काय म्हणतात आपण मित्रांनो? ऑस्मॉसिस. आणि याची एक डायग्राम पण आहे, खूप सोपी आहे. काहीच नाही. बघा, असं काढायचं पडद्यासारखं, एक बॉक्स काढायचा, ज्यावर असा गोल काढायचा. याला काय म्हणतात? थिस्टल ट्यूब. हा काय? सॉल्व्हंट, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन काय? लो आहे. डिक्रीजिंग म्हणू शकतो. लोअर कॉन्सन्ट्रेशन. डिक्रीज म्हणण्यापेक्षा आपण लोअर कॉन्सन्ट्रेशन. हा सोल्युशन, त्याचं काय? हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके मित्रांनो, ठीक, धन्यवाद. तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो मित्रांनो. नाही समजत असेल तर मला कमेंट करा, विचारा. मी सांगायला पण तयार आहे. कोणी कमेंट नाही करत, कोणी लाईक नाही करत, कोणी सबस्क्राईब नाही करत. प्लीज करा मित्रांनो.